नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरतीमध्ये नेमकं मेरिट लागतंय कसं? तुम्हाला ही मेरिट लागण्याची प्रोसेस माहिती आहे का? मग त्याच्यावर ठरवा तुमचे चान्सेस आहेत की नाही. ही नेमकं मेरिटची प्रोसेस काय आहे आणि फायनल रिझल्ट लागल्याच्या नंतर तुम्हाला जॉईनिंग कधी मिळणार आहे, हेच आज तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे स्टेप बाय स्टेप. त्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा, कारण शेवटला सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे, जे की तुमच्या करिअर मध्ये अत्यंत महत्वाची ठरणार आहे. सुरू करूया न वेळ न गमावता. पोस्ट ऑफिस भरती 2026 मध्ये अजून फॉर्म भरायची तारीख संपलेली नाही. लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. कुठलीही परीक्षा नाहीये, लेखी नाहीये, मुलाखत नाहीये, फक्त तुमचे 10वीचे पर्सेंटेज ह्यावर तुमची निवड आहे. दुसरी गोष्ट, निवडीनंतर तुम्हाला जॉईनिंग कधी मिळणार आणि तुम्ही फॉर्म भरल्यानंतर त्याची मेरिट कधी लागणार आणि कशी असते मेरिट प्रोसेस. मित्रांनो, मेरिट प्रोसेस ही तुमच्या बेसिक 10वीच्या सगळ्या विषयाच्या मार्क्स वर डिपेंड असते. आता तुम्हाला 10वीला 5-6 सब्जेक्ट असतात मित्रांनो. 10वीचे सगळे मार्क्स तुमचे त्याच्यामध्ये कन्सिडर केले जातात. त्याच्यामध्ये तुमचं मराठी सब्जेक्ट, इंग्लिश, मॅथ, सायन्स, भूगोल आणि बाकीचे जेवढे काय तुमचे सब्जेक्ट असतात 10वीचे, ते सगळ्याची मार्क्सची बेरीज आणि त्याचं पर्सेंटेज काढलं जातं आणि ते ऑटो कॅल्क्युलेट केलं जातं. ही झाली प्रोसेस मेरिट लिस्ट लागण्याची. त्याच्यावरून तुमचं मेरिट ठरवलं जातं. दुसरं आहे 2 नंबरचा पॉइंट, सर्व सब्जेक्ट मार्क कन्सिडर केले जातात आता सांगितल्याप्रमाणे. त्याच्यानंतर मेरिट हे पर्सेंटेज हे ऑटो सिस्टीमने कॅल्क्युलेट होत असतं. समजा फॉर्म भरताना तुम्ही जर चुकीचे मार्क टाकले मित्रांनो, तुम्हाला आता एक समज असेल, काही विद्यार्थ्यांनी गडबड सुद्धा केलेली आहे. फॉर्म भरताना ऍक्च्युअल मार्कच्या अगेन्स्ट त्यांनी काहीतरी मिसमॅच मार्क टाकलेले, म्हणजे त्यांना आहेत 80, सपोज 80-70 असे सब्जेक्ट वाईज मार्क आहेत किंवा 90 मार्क आहेत, तर त्यांनी फॉर्म भरताना काय केलेलं आहे, 80च्या अगेन्स्ट 85 टाकले, 70च्या अगेन्स्ट 78 टाकले. अशा गडबड केली, कारण त्यांना काय वाटत होतं की ही जी स्पर्धा परीक्षा आहे, म्हणजे पोस्ट ऑफिसची भरती आहे, ती मार्क जास्त टाकल्याने आपलं मेरिट मध्ये लागण्याचा चान्स होत आहे. तुम्ही अजून जर फॉर्म नसेल भरला तर ही गडबड बिलकुल करू नका मित्रांनो, कारण की तिथं तुमचं जे पर्सेंटेज आहे ते ऑटो सिस्टीमने डायरेक्ट कॅल्क्युलेट होत असतं. कुठलाही मॅन्युअल प्रकार नाही. म्हणून तुमचे जे रिअल ऍक्च्युअल मार्क्स आहेत मार्कशीटवर, तेच तुम्ही तिथं टाकायचे आहेत फॉर्म भरताना, कारण की मेरिटला ऑटो पर्सेंटेज मध्ये ऑटो कॅल्क्युलेट केलं जातं. त्याच्यानंतर समजा तुमचे 88.62 किंवा 88.90 किंवा 90% आहेत मित्रांनो, तर ते सिस्टीम नुसारच कॅल्क्युलेटेड केले जातात. तुमच्या जे काही एक सब्जेक्ट आहेत 4-5 त्याची बेरीज आणि त्याचं पर्सेंटेज ऑटो कॅल्क्युलेट करून तिथं कन्सिडर केलं जातं. म्हणून चुकीची माहिती बिलकुल भरू नका मित्रांनो. ठीक आहे. थर्ड पॉइंट आहे कॅटेगरी वाईज मेरिट लागते. हो, 100% मित्रांनो. आता ही भरती आहे ती प्रत्येक कास्ट मधल्या, प्रत्येक कॅटेगरी मधल्या विद्यार्थी मित्रांनी, मैत्रिणींसाठी आहे, आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी आहे. तर आता प्रत्येक जण एकाच कॅटेगरी मध्ये तर येणार नाही. कोणी ओपन असेल, कोणी ओबीसी असेल, कोणी एससी असेल, एसटी असेल किंवा पीडब्ल्यूडी असेल किंवा बाकीच्या कॅटेगरी असेल, ओबीसी असेल. ठीक आहे. आता ही प्रत्येकाची मेरिट लिस्ट कट ऑफ वरती डिपेंड असते. कट ऑफ प्रत्येकाचा कमी जास्त होत असतो. समजा तुम्ही कन्सिडर करा, जे विद्यार्थी मित्र ओपन कॅटेगरी मधून फॉर्म भरला किंवा ओपन कॅटेगरीचे आहेत, तर त्यांना पर्सेंटेज आहे, कोणाला आहे 80, 85, 90, 92, 97 असे पर्सेंटेज आहेत. मग आता इथे 97 वाल्याचं सिलेक्शन होईल आणि 90 वाल्याचं होणार नाही, असं आहे का मित्रांनो? आता तुम्ही कुठल्या डिव्हिजनला फॉर्म भरलाय तिथलं मेरिट आणि कट ऑफ कसं लागतं त्याच्यावर डिपेंड असतं. आणि प्रत्येक डिव्हिजनचं, प्रत्येक कॅटेगरीचं आणि प्रत्येक कास्टचं म्हणजे कॅटेगरीनुसार कट ऑफ लागत असतं. ठीक आहे. म्हणून तुमचं 75 ला सुद्धा सिलेक्शन होऊ शकतं आणि 90 ला सुद्धा सिलेक्शन होऊ शकतं. इथे 80 वाला सुद्धा सिलेक्ट होऊ शकतो आणि 90 वाला सुद्धा रिजेक्ट होऊ शकतो. का? कारण की त्याची कॅटेगरी वेगळी असू शकते. आता इथे ओपन कॅटेगरी आहे, ओबीसी आहे, एससी, एसटी, ईडब्ल्यूएस, दिव्यांग. ओके. आता इथे जर एससी कॅटेगरीचं, एससी आणि एसटीचं बऱ्यापैकी थोडंसं मेरिट म्हणजे कट ऑफ कमी लागत असतो, कारण की तिथे
त्यांना ज्या काही आरक्षणाच्या गोष्टी असतात त्या फॅसिलिटी अवेलेबल असतात. ओपनचा कट ऑफ ऑलवेज थोडासा जास्त लागत असतो मित्रांनो, ठीक आहे. तरी सुद्धा तुमचे चान्सेस आहेत तर तुम्हाला चांगलं पर्सेंटेज असेल. चांगलं पर्सेंटेज म्हणजे तुमचं सिलेक्शन, ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, ठीक आहे. आणि दुसरी कॅटेगरी वाईज मेरिट लागत असल्यामुळे तुमचं पर्सेंटेज जरी थोडंसं डाऊन असेल 75, 80, 85 किंवा 90च्या, आणि तुम्ही SC ST कॅटेगरी मध्ये येत असाल, तिथला कट ऑफ जर तुम्हाला व्यवस्थित भेटला तर तुमचं 80, 90, 85, 88% सुद्धा 100% सिलेक्शन होऊ शकतं. डिपेंड करतं आता कट ऑफ किती लागतं त्याचीच आपल्याला प्रतीक्षा करायची आहे मित्रांनो, ठीक आहे. म्हणून ह्या कॅटेगरीनुसार कट ऑफ लागत असेल, हा एक पॉइंट खूप महत्वाचा, हा लक्षात असू द्या मित्रांनो, ठीक आहे. त्याच्यानंतर आता हा झाला मेरिट आणि कट ऑफचा गोष्ट. नेमका तर निवड कशी होते, कट ऑफ तर लागला कॅटेगरी वाईज, सगळ्या गोष्टी झाल्या, मग निवड कशी होते, केव्हा जॉईनिंग होते मित्रांनो. निवड म्हणजे काय, सुरुवातीला तुम्ही फॉर्म भरायचा आहे, त्याच्यानंतर सिस्टीम त्याचं ऑटो सिस्टीमने पर्सेंटेज मध्ये मेरिट लागलं जातं, शॉर्टलिस्ट केले जातात, शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट केले जातात, आणि जे विद्यार्थी मित्र शॉर्ट लिस्ट आहेत त्यांना SMS किंवा मेल वरती त्यांना रिप्लाय शासन करत असतं, मेल ID. म्हणून तुम्ही जो फॉर्म भरताना मेल ID दिला आहे तो ऍक्टिव्ह ठेवा. दुसरं तुमचं SMS सुद्धा तुम्हाला येत असतो, मेल किंवा SMS, या दोन गोष्टीवर तुमचं शॉर्ट लिस्टेड तुम्हाला अपडेट येत असतं मित्रांनो. जर इथे तुमचा मोबाईल हरवला किंवा नंबर तुम्ही चेंज केला तर तुम्हाला हा SMS आलेला समजेल का, जरी तुम्ही शॉर्टलिस्ट असाल किंवा मेल ID तुम्ही दुसरा चेंज केला किंवा याचा मिस झाला किंवा काय बाकीच्या गोष्टी असतात भरपूर, त्याच्यामध्ये तुमची इथं गडबड झाली तर इथं तुम्ही शॉर्टलिस्ट असून तुम्हाला समजणार नाही आणि तुम्हाला वाटेल की आपलं सिलेक्शन झालंच नाही मित्रांनो. म्हणून सगळ्यात गोष्ट जी मी म्हटलं होतं सुरुवातीला खूप महत्वाची सांगणार आहे शेवटला, की मेल ID आणि तुमचा मोबाईल नंबर म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर खूप जास्त केअरफुली व्यवस्थित ठेवा. तोच यूज राहू द्या रिझल्ट लागेपर्यंत तरी, कारण याची तुम्हाला खूप गरज आहे. शॉर्टलिस्ट झाल्याच्या नंतर मोबाईल किंवा SMS वर तुम्हाला याचे अपडेट मिळणार आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्रांची पडताळणी होणार आहे शॉर्टलिस्ट झाल्याच्या नंतर. हे बघा, हा एक गैरसमज दूर करून टाका तुम्ही, की तुम्ही फॉर्म भरला म्हणजे तुमच्या डॉक्युमेंटची पडताळणी होणारच आहे. पण कुणाची, फॉर्म भरला, मेरिट लिस्ट लागली आणि मेरिट लिस्ट मधून जे शॉर्ट लिस्टेड झाले स्टुडंट त्यांना SMS किंवा मेल आला की तुम्ही शॉर्ट लिस्टेड झाला आहात, त्यांच्यासाठीच फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही प्रोसेस असते. म्हणजे सगळ्यांसाठी नाही. ज्यांचं सिलेक्शन नाही होणार, मेरिट लिस्ट मध्ये नाव नाही लागणार, त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवत नाहीत मित्रांनो, ठीक आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, त्याच्यानंतर तुमचं फायनल सिलेक्शन होत असतं मित्रांनो. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही सेकंड लास्ट स्टेज आहे, त्याच्यानंतर फायनल सिलेक्शन इथे तुमचं कंप्लीट झालेलं असतं मित्रांनो, ठीक आहे. इथपर्यंत समजलं. आता दुसरी गोष्ट, फायनल सिलेक्शन झाल्याच्या नंतर मित्रांनो फॉर्म रिजेक्ट सुद्धा होऊ शकतो. फायनल सिलेक्शन तर तुमचं झालं, पण फॉर्म रिजेक्ट का होऊ शकतो हे सुद्धा पाहणं गरजेचं महत्वाचं आहे, कारण तुम्हाला फायनल पर्यंत पोहोचाय. जर तुम्ही चुकामध्ये फॉर्म मध्ये गडबड केली तर रिजेक्ट होऊ शकतो. हा एक सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे, कारण की तुम्ही तिथे काहीतरी नाव वेगळं टाकताय, पर्सेंटेज चुकीचं टाकताय. मग इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस काय होतं, सगळ्या गोष्टी मिसमॅच होतात आणि जास्त तफावत दिसली तिथे अधिकाऱ्याला जे कागदपत्रांची पडताळणी करत असतील त्यांना जर तफावत वाटली, जसं की नावात मिसमॅच असेल, पर्सेंटेज मध्ये काहीतरी गडबड केली असेल, कॅटेगरी चुकीची निवडली असेल, ठीक आहे, ह्या गोष्टी जर तुम्ही केलेल्या असाल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्ही जर तिथं आढळ तर तुमचा फॉर्म भरलेलं सिलेक्शन सुद्धा रिजेक्ट होऊ शकतं. म्हणून फॉर्म भरताना सुद्धा खूप जास्त काळजी घ्यायची. फायनल आता मेरिट, जॉईनिंग लेटर, ट्रेनिंग प्रोसेस आणि जॉब स्टार्ट. आता शेवटची प्रोसेस सगळ्यात महत्वाची आणि आनंदाची जी आहे ती म्हणजे तुमचं फायनल सिलेक्शन झालं, नंतर तुम्हाला एक कॉल लेटर येतं. कॉल लेटर म्हणजे अपॉइंटमेंट लेटर असतं थोडक्यामध्ये, त्याच्यावर सगळं मेन्शन केलेलं असतं मित्रांनो. तुम्ही कधी जॉईनिंग होते, कुठली पोस्टिंग मिळाली आहे, कधीपासून जॉईन करायचं, ह्या गोष्टी त्या लेटरवरती नमूद केलेल्या असतात. म्हणजे त्याला आपण जॉईनिंग लेटर किंवा कॉल लेटर असं सुद्धा म्हणतो. ते झाल्याच्या नंतर तुम्ही त्यावेळेस त्या डेटला त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. तिथे गेल्याच्या नंतर तुमचं ट्रेनिंग प्रोसेस सुरू होतं मित्रांनो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ट्रेनिंग नेमकं कशाचं असतं, तर तुम्ही जे GDS मध्ये फॉर्म भरलेला आहे पोस्ट ऑफिस भरतीमध्ये, BPM, ABPM किंवा डाकसेवक पदासाठी, कुठल्याही पदासाठी, त्याच्यामध्ये सिलेक्शन झाल्याच्या नंतर, कॉल लेटर आल्याच्या नंतर तुमचं जॉईनिंग ज्यावेळेस होतं त्यावेळेस तुमचं कुठल्याही क्षेत्रामध्ये, खाजगी क्षेत्र असो किंवा सरकारी क्षेत्र असो, ट्रेनिंग पिरियड असतो. त्या ट्रेनिंग पिरियड मध्ये तुम्हाला
त्या कामाच्या रिलेटेड सगळ्या गोष्टीची ट्रेनिंग प्रोव्हाइड केली जाते. काम कसं असतं, वर्क कल्चर काय असतं, काय फॅसिलिटी होत असतात, किंवा कामाचा क्रायटेरिया काय असतं, तुम्हाला काय काम करायचं आहे, आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला जिथे क्लिअर केल्या जातात. तुमच्या मनामध्ये जे डाऊट असतात ते सगळे ते क्लिअर केले जातात. तुम्हाला वर्क स्ट्रक्चर थोडक्यामध्ये सांगितलेलं असतं. ती झाली तुमची ट्रेनिंग प्रोसेस. ट्रेनिंग प्रोसेस झाल्याच्या नंतर तुमचा होतो ऍक्च्युअल जॉब स्टार्ट. म्हणजे तुमचं जे स्वप्न होतं, तुम्ही जे म्हणताय 10वीच्या मार्कवर फक्त फॉर्म भरला की सिलेक्शन, तेच आहे मित्रांनो. ते झालं. ह्या गोष्टी असतात सगळ्या निवड प्रक्रियेच्या, मेरिट लिस्ट असते, शॉर्ट लिस्ट असते, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये नमूद असतात. आणि एवढ्या स्टेजला गेल्याच्या नंतर तुमचा ऍक्च्युअल जॉब स्टार्ट होतो. दुसरा विद्यार्थी मित्रांचा प्रश्न असा होता की ट्रेनिंग प्रोसेस सुरू असताना तुमच्या सगळ्या गोष्टी चालू होतात का, म्हणजे तुमचं सॅलरी असेल किंवा तुमच्या ज्या गव्हर्नमेंट फॅसिलिटी असतील त्या गोष्टी चालू असतात का या पिरियडमध्ये, ट्रेनिंग पिरियड? तर हो मित्रांनो, 100% चालू असतात. किंवा ज्यावेळेस तुम्ही जॉईनिंग लेटर घेऊन ऑफिसला पोहोचता त्यावेळेस त्या दिवशी तुमचं जॉईनिंग होतं. जॉईनिंग झाल्याच्या सेम डे पासून सगळ्या तुम्हाला गव्हर्नमेंट फॅसिलिटी चालू झालेल्या असतात. फक्त इथे तिथे थोडासा डॉक्युमेंटला अजून तुमचे काही इंटरनल डॉक्युमेंट असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील, तिथं जरी वेळ गेला तरी ते तुम्ही तुमच्या हातामधल्या गोष्टी त्या करू शकता. परंतु जॉईनिंग झाल्यापासून सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंट फॅसिलिटी तुम्हाला मिळणार आहेत, मिळत असतात. ठीक आहे. त्याच्यामुळे पोस्ट ऑफिस भरती 2026 जे आहे, फॉर्म अजून ज्यांनी भरला नसेल लवकरात लवकर भरून घ्यायचं आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या, डॉक्युमेंट रेडी ठेवायचे. तर कुठेही प्रॉब्लेम येता कामा नाही मित्रांनो, कारण इथे कुठलीच एक्झाम नाही. एक्झाम असले की तुम्हाला अभ्यास करा, इंटरव्ह्यूची प्रिपरेशन, इथं काहीच नाही. फक्त फॉर्म भरायचं, डॉक्युमेंट व्यवस्थित ठेवायचे. फॉर्म भरताना कुठलीही गडबड करायची नाही. ह्या शेवटच्या प्रो 3 टिप होत्या ज्या की तुम्ही खूप जास्त काळजीपूर्वक जाणून घेतल्या पाहिजे आणि समजून घेतल्या पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. तुम्हाला याच्यामध्ये आणखी काही डाऊट असेल किंवा तुमच्या मनातले काही प्रश्न असतील, मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, त्याचं उत्तर मी 100% देईल मित्रांनो. आणि इथेच थांबतो. आणि एक विनंती अशी, हा व्हिडिओ जास्त शेअर करायचा जेणेकरून तुमच्या ज्या मित्रमैत्रिणींनी जीडीएसचा फॉर्म भरला आहे त्यांना या गोष्टींची कल्पना असणे खूप आवश्यक आहे मित्रांनो. इथेच थांबतो. जय हिंद, राम राम, धन्यवाद, बाय बाय मित्रांनो.